धन्यवाद जडी. तर दरम्यान आपण पाहतो सनराइज क्रिकेट अकॅडमी आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. तर आपण दुसऱ्या गटातील पहिला सामना पाहतोय. शिवशंभो 11 विरुद्ध मॉर्निंग टायगर पोस्ट यांच्यामध्ये. दरम्यान नाणेफेकीचा कौल लागला होता तो शिवशंभो कामोट यांच्या बाजूने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर फलंदाजीसाठी पाचारण केले ते मात्र मॉर्निंग टायगर पोस्ट संघाला. तर चला लवकरात लवकर सामना चालू करा. यानंतर बरेचसे सामने या ठिकाणी होणार आहेत. या ठिकाणी वेळेचं बंधन नक्कीच असेल. ते सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होताना दिसे. सलामीवीर फलंदाज स्ट्राईकला खेळतो गुणवंत गोवारी, नॉन स्ट्राईकला सँडी भगत. पहिला चेंडू प्रणय यांचा, चांगली सुरुवात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गुणवंत गोवारी यांचा. या ठिकाणी मला वाटतं पंचांकडे दाद मागतात मात्र पंचांवरती काहीच परिणाम नाही. चेंडू मात्र जातो निर्धाव. चांगली सुरुवात प्रणय यांची शिवशंभो संघ मार्फत. तर पाहायचं या ठिकाणी सलामीवीर फलंदाज स्ट्राईकला खेळतो गुणवंत गोवारी, ज्यांनी मागच्या रविवारी अतिशय तुफानी फलंदाजी केली होती. अतिशय तुफानी फलंदाजी करत 50 धावा पण ठोकल्या होत्या मैदानामध्ये. तोच फलंदाज खेळताना दिसत होतो गुणवंत गोवारी. पुन्हा एकदा चांगला चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू आता कानाला स्पर्श करत जातोय तो विकेट कीपर यांच्या हातामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होतोय तो मात्र गोलंदाज प्रणय. पहिलं षटक हाताळताना दिसतोय तो शिवशंभो संघाच्या वतीनं प्रणय. आतापर्यंत चांगली सुरुवात. तर पाहायचंय पुन्हा एकदा प्रणय. आता मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा लागून चेंडू मात्र जातो फायनलच्या दिशेने. त्या ठिकाणी तेवढं चांगले क्षेत्ररक्षण होतंय आणि एक धाव तो मात्र नक्की मिळणार. एका धावेने संघाची धाव संख्या होते 1. वैयक्तिक आणि संघाचं खातं मात्र खोलतं गुणवंत गोवारी. या ठिकाणी राई स्टारचे सर्वेसेवा राज पांडे यांचं आगमन होते. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा वळतो आपण सामनाडे पुढील चेंडू घेऊन. आता मात्र स्ट्राईकला असेल तो धडाकेबाजचा फलंदाज सँडी भगत. सामना करतील ते मात्र प्रणय यांचा. फुलटाच प्रकारचा चेंडू, अशा प्रकारच्या चेंडूवर नक्कीच चुकी करणार नाही ते मात्र सँडी भगत. चेंडूला मात्र फिरकावून देतात ते स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. वैयक्तिक खातं खोलता येते 6 धावेने सँडी भगत या ठिकाणी. आणि षटकार मात्र संघाची धाव संख्या मात्र होती ते 7. पहिलं षटक चालू असताना अतिशय अप्रतिम दर्जाचा फटका. पुन्हा एकदा आखूट पद्धतीचा चेंडू काही समजला नाही सँडी भगत याला. त्याच दिशेने षटकार मारण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे अयशस्वी मात्र ठरतात ते सँडी भगत. आणि चेंडू मात्र जातो तो निर्धाव. आतापर्यंत धावसंख्या होती ती 7. एक धाव धावून आणि त्यानंतर एक आसमानी टोला लागला होता तो मात्र सँडी भगताने. तर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रणय. आत्ता मात्र लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू मात्र जातोय त्या ठिकाणी 4 धावांसाठी. अतिशय चांगली सुरुवात सँडी भगत यांच्या मार्फत आपल्या संघासाठी. मॉर्निंग टायगर पोस्ट या संघासाठी खेळताना दिसत सँडी भगत. कुठेतरी जखडून ठेवलं होतं पहिल्या 3 चेंडूवरती प्रणयाने. त्यानंतर मात्र षटकाने चौकार मारत एक चांगलीशी धावसंख्या उभी करून दिली ती मात्र सँडी भगत यांनी आपल्या संघासाठी. तर या ठिकाणी मला वाटतंय पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11शी धावसंख्या आहे ती मात्र मॉर्निंग टायगर पोस्ट संघाची. तर दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं षटक मात्र घेऊन येतो. आणखी एक नावाजलेला गोलंदाज फलंदाज म्हणजे जी ओळख आहे तो असा हा गोलंदाज विशाल फदाले. पाहायचं त्याच्यासमोर तेवढा ताकदीचा फलंदाज मात्र उभा आहे तो मात्र गुणवंत गोवारी. अजूनपर्यंत मोठे फटक्याची बाजी पाहायला मिळाली नाही.
नक्कीच या षटकानंतर तुफानी फलंदाजी पाहायला मिळेल गुणवंत यांची, कारण भरपूर फॉर्ममध्ये दिसतोय तो गुणवंत. तर पाहायचा पहिला चेंडू 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांनी डाव्या बाजूने राईट आर्म वर द विकेट मारा करेल. फुलटा प्रकारचा चेंडू होता, त्याला पॅडल स्वीप केलंय गुणवंत्याने, दिशा दाखवली फक्त चेंडूला. चेंडू मात्र जातो 1 बाउंस 4 धावांसाठी. चांगला फटका होता तो गुणवंतांचा. फुलटाच प्रकारचा चेंडू होता, त्याचा चांगला समाचार मात्र घेतला गुणवंत गोवार याने आणि चेंडूला मात्र पाठवलं सीमेरेषा बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघ मात्र पुढे जाताना दिसतो. धावसंख्या होती ती 15 आतापर्यंत. पुन्हा एकदा विशाल तयार. खोलवर पद्धतीचा चेंडू होता, तेवढा चांगल्या प्रकारे खेळून काढलाय तो मात्र गुणवंत याने. त्या ठिकाणी 1 धाव तर मात्र नक्की मिळणार. एका धावेने संघ मात्र पोहोचतो तर 16 धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. एका बाजूने सँडी भगत तर दुसऱ्या बाजूने मात्र गुणवंत गोवारी. आक्रमक असे सलामीवीर पाहायला मिळतात टायगर फोर्स मॉर्निंग या संघाकडून. आतापर्यंत चांगली खेळी केली या दोघांनी. तर स्ट्राईकला मात्र खेळ पुन्हा एकदा सँडी. फुलटाच प्रकारचा चेंडू वारंवार चुका होताना दिसत आहेत शिवशंभू यांच्या बाजूने. पुन्हा एकदा लगावलेला हा टोला 6 धावांसाठी. चांगला फटका येतोय मिड विकेटच्या दिशेने सँडी भगत यांच्या बॅटमधून. आतापर्यंत हा दुसरा षटकार सँडी भगत यांच्या बॅटमधून. संघासाठी भरीव अशी कामगिरी करताना दिसतोय. धावसंख्या होते ते आतापर्यंत 22. दुसरं षटक चालू असताना कुठेतरी धावा रोखाव्या लागतील विशाल फदालेला आपल्या संघासाठी. चांगल्या प्रकारे चेंडू होता, तेवढा चांगला फटका कव्हरच्या दिशेने जातो चेंडू आणि मला वाटतं 1 बाउन्स 1 टप्पा 4 धावा. आतापर्यंत चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते सँडी भगत तर दुसऱ्या बाजूने गुणवंत गोवार यांच्या बॅटमधून. चांगली सुरुवात, अप्रतिम सुरुवात म्हणावं लागेल ते आपल्या संघासाठी, म्हणजेच टायगर फोर्स मॉर्निंग संघासाठी. धावसंख्या मात्र होते ते 26. चांगली धावसंख्या उभारताना दिसत आहेत ते दोन्ही खेळाडू. पूर्णपणे प्रयत्न असेल धावसंख्या रोखण्याचा, तो मात्र शिवशंभू संघाचा अजूनपर्यंत यश प्राप्त झालेलं नाही शिवशंभू या संघाला. तेवढ्या ताकदीचा संघ आहे तो मात्र शिवशंभू 11 कामोटे. तर पायच्या पुढचे येणारे चेंडू कशा प्रकारे टाकेल तो विशाल फदाले. समोर असलेला फलंदाज सँडी याला आकुट पडद्याचा चेंडू. अशा प्रकारचे चेंडू कधीच सोडत नाही सँडी आणि त्याचं एक उत्तम असं उदाहरण दिलं या षटकार मारून तर सँडी भगत याने. पुन्हा एकदा फटका जातोय तर लॉंग ऑनच्या दिशेवरून 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या होती आतापर्यंत ती 5 बॉल 26 वैयक्तिक आणि संघाची झाली 32. 32. एक और 5 बॉल ना. आतापर्यंत 6 चेंडू मध्ये 26 धावा कुठून काढल्या तर सँडी भगत याने. त्यामध्ये 3 षटकारांचा आणि एका चौकारा समावेश. चांगली फलंदाजी, तुफानी फलंदाजी, वादळी फलंदाजी पाहायला मिळते. अतिशय अप्रतिम दर्जाची फलंदाजी या ठिकाणी आपल्याला दाखवतो तो सँडी भगत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विशाल पुन्हा एकदा त्याच प्रकारची चुकी करतोय. आकुट पद्धतीचा चेंडू टाकण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरतोय तो मात्र विशाल आणि त्याचा पूर्णपणे फायदा मात्र उठवतो तो सँडी भगत. पुन्हा एकदा षटकार. षटकाराने संघ मात्र पोहोचतोय तो 38 या धावसंख्येवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत 7 चेंडू खेळलाय तो सँडी भगत आणि 32 धावा आतापर्यंत केल्या. वैयक्तिक 32 धावावरती नाबाद होतोय तो मात्र सँडी भगत. तर यानंतर आणखी एक मोठा सामना होणार आपल्या समोर. मास्टर सूर्य 11 विरुद्ध रायझिंग स्टार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हलियन्स जवळ येऊन उपस्थित राहायचे. नाणेफेक केला जाईल. मास्टर सूर्य 11 विरुद्ध रायझिंग स्टार. दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असतील तर त्यांनी ताबडतोब पॅव्हलियन समोर येऊन उभे राहायचे, आपली उपस्थिती दाखवायची. यानंतर आणखी एक मोठा सामना आपल्या समोर येणार आहे. तर पाहायचं आतापर्यंत 2 षटकं संपले. 2 षटका समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 38. आता यानंतर मात्र येणारे 12 चेंडू असतील आणि 12 चेंडूमध्ये कुठेतरी धावा रोखाव्या लागतील आणि त्या धावा रोखण्यासाठी कुठल्या तरी गोलंदाजी नक्कीच निवड करावी लागेल आणि ती जबाबदारी मला वाटतंय
संघ नायकाने दिली आहे ती मात्र आणखी एक मोठा गोलंदाज, कामोठे नगरीमधली एक मोठा गोलंदाज, त्या गोलंदाजाने आतापर्यंत मोठमोठा टुर्नामेंट खेळले आहेत, तोच हा गोलंदाज आपल्या समोर येतोय, तो मात्र खंडू राक्षे. कुठेतरी जबाबदारी असेल शिवशंभो संघातर्फे या गोलंदाजावरती आणि पूर्णपणे जबाबदारी खांद्यावर घेऊन गोलंदाजासाठी येतोय तो मात्र खंडू. आणि या खंडूला कुठेतरी मोठी कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. पाहायचंय समोर मात्र तेवढा ताकदीचा फलंदाज गुणवंत. पहिला चेंडू 10-12 पावलांचा रन घेऊन अक्कू टप्प्याचा चेंडू तर वेळ घेतला, स्क्वेअरच्या दिशेला भिरकावून दिलाय, त्या ठिकाणी क्षेत्र खेळत येतोय झेल खाली. मला वाटते झेल सुटतोय, दत्ता मोरे दिसत आहेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना एक मोठी चूक करतायत, झेल सोडतायत ते गुणवंत गोवारी या खेळाडूची. तर पाहायचं एक जीवदान मात्र या ठिकाणी मिळतं ते गुणवंत गोवारी याला, आणि या जीवदानाचा कितपत फायदा उठवतो आपल्या संघासाठी ते पाहावं लागेल. यानंतर येणाऱ्या चेंडूमध्ये ते गुणवंत गोवारी याला पहिला चेंडू होता, एक यश प्राप्त करून देण्याची संधी होती खंडूला, मात्र तेवढी साथ मात्र मिळाली नाही ते क्षेत्ररक्षकाकडून. तो पुढचा चेंडू फुलटा चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र पाठवते 6 धावांसाठी. आतापर्यंत आपण पाहिलंय ना 3 चेंडू फुलटा प्रकारचे चेंडू आले आणि त्या 3 चेंडूवरती षटकार येत आहेत. 2 चेंडू या अगोदर आपण पाहिलं सँडी भगत यांच्या बॅटमधून, त्यानंतर हा एक चेंडू होता तो खंडू राक्षे यांचा फुलटा प्रकार चेंडू. वारंवार चुका होताना दिसतात शिवशंभो यांच्या मार्फत. कुठेतरी चूक सुधारावी लागेल या गोलंदाजाला धावा रोखण्यासाठी. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चांगला फटका. मी आधीच बोललेलो होतो की गुणवंत गोवारे हा खूप मोठा फॉर्म मध्ये खेळाडू दिसतोय. मागच्या संडे पासून अतिशय धुवाधार फलंदाजी करताना आपण पाहिली त्याला, आणि तोच फॉर्म पुन्हा घेऊन येतो या मैदानामध्ये. आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 लगातार षटकार मारून आपल्या संघाला सुस्थितीत नेऊन ठेवतोय. संघ मात्र पोहोचतोय तो 52 या धावसंख्येवरती, म्हणजेच संघाचं अर्धशतक फलकावर लागताना दिसतंय ते मॉर्निंग फोर्स टायगर संघाचं. अतिशय अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत बघितली. एका बाजूला सँडी भगत, दुसऱ्या बाजूने गुणवंत गोवारी अतिशय तुटून पडले ते गोलंदाजावरती. पहिल्या षटकापासून पाहतोय आपण षटकार चौकार मारताना दिसतात दोन्ही बाजूने मोठी फटकेबाजी. तर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पायचा खंडू कमबॅक करतो का आपल्या संघासाठी. कुठेतरी थांबावं लागेल हा षटकाराचा पाऊस कुठेतरी थांबावा लागेल. तो खंडू याला यश प्राप्त करून द्यावं लागेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा ती चूक उजव्या भारतीय चेंडू, हा खराब चेंडू आणि हा नो चेंडू म्हणून पंच घोषित करतात. म्हणजे या ठिकाणी 1+6 7 धावा मिळतात ह्या चेंडूवरती. अवंत धाव प्लस षटकार या 7 धावेने संघाची धावसंख्या आतापर्यंत होते ती 59. सलामीची जोडी मैदानामध्ये खेळताना आतापर्यंत दिसते. नक्कीच खराब चेंडू पाहायला मिळाला खंडू यांच्या मार्फत. याआधी याच खंडूला आपण पाहत होतो अतिशय धारदार गोलंदाजी करायचा हा खंडू, फलंदाजांना जखडून ठेवायचा मैदानामध्ये. आणि तोच खंडू कुठेतरी आताच लाईन भरकटताना दिसते, कुठेतरी लाईन बिघडताना दिसते या सामन्यामध्ये त्यांची. नक्कीच फ्रीटचा चेंडू असेल आणि एक मोठी संधी मात्र असेल ती इनफॉर्म खेळाडू गुणवंत गोवार याला. तर पायचा फ्रीटचा चेंडू असेल, थोडंसं क्षेत्ररक्षण पांगवताना दिसतोय खंडू. पायचा कशा प्रकारे चेंडू टाकेल तो गुणवंत याला. आकोटप्या चेंडू होता, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू त्या ठिकाणी जातोय. 1 धाव तर मात्र नक्की मिळणार. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागेल ते गुणवंत याला. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र होते ती 60 धावा धाव फलकावर आतापर्यंत मॉर्निंग टायगर बोस संघाच्या प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं शिवशंभो संघाने, आणि त्याला साजेशी आतापर्यंत गोलंदाजी मात्र झालेली नाही. तर पुढचा चेंडू जोरदार फटका, स्ट्रेट डाय पद्धतीचा फटका सँडी भगत यांच्या मार्फत.
चेंडूला भिरकावून देतोय हॅट्रिक मारले 60. सीमेरेषा बाहेर 6 धावांसाठी आतापर्यंत हॅट्रिक होते ती सँडी भगत यांची. 15 तारखेला स्वातंत्र्यवीर चषक टुर्नामेंट झाले ना, क्वार्टर फायनलचा सामना या दोन्ही 86 मारले होते मॉर्निंग टायगर फोर्सने झाले. अतिशय भारदार खेळी अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजाकडून. ते एका बाजूला सँडी भगत, दुसऱ्या बाजूला गुणवंत गोवारी. तो पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडूला पाठवतो लॉंग ऑफच्या दिशेने टेलमच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. अक्षरशः षटकारांचा पाऊस पाडतायत दोन्ही फलंदाज. आज संघाची धावसंख्या मात्र होते ती आतापर्यंत 72 आणि वैयक्तिक खेळतोय 44 धावसंख्येवरती तो सँडी भगत. 9 चेंडू 44 धावा आतापर्यंत कुठून काढल्या तर सँडी भगत याने. याआधी स्वातंत्र्यवीर चषकामध्ये या दोन संघांचा सामना झाला होता आणि या दोन संघामध्ये आमने सामने खेळताना दोन्ही फलंदाजांनी अतिशय धारदार फलंदाजी केली होती. तेच हे फलंदाज आत्ता पण त्याच जोशात खेळताना दिसतात. ते एका बाजूला गुणवंत आणि दुसऱ्या बाजूला सँडी. आम्ही 10 बॉल के बॉलला आणि आता खंडूला कुठेतरी जबाबदारी दिली होती ती संघ नायकाने आणि त्या षटकामध्ये मात्र अतिशय जबरदस्त फलंदाजी करत 34 धावा कुठून काढल्यात खंडूच्या गोलंदाजीवरती. अतिशय महागडी षटक खंडूंच्या मार्फत. तो वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने 4थं शेवटचं षटक घेऊन येते तो गोलंदाज गणेश कटके. समोर मात्र फलंदाज असेल तो गुणवंत गोवारी. तो वैयक्तिक 9 चेंडूवरती 44 धावा करत नॉन स्ट्राईकवर खेळताना दिसतो सँडी भगत. तर स्ट्राईकला मात्र खेळत होता आता गुणवंत गोवारी. पाहायचंय तर पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करेल तो गुणवंत गोवारे याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी पाहायचंय क्षेत्ररक्षक येतो झेल खाली. झेल मात्र त्या ठिकाणी सुटते. तोपर्यंत बघता बघता धावून 3 धावा पूर्ण करून करतायत ती दोन्ही फलंदाज. मेवणे जिजा आणि साल्याची जोडी. वैयक्तिक 44 धावावरती खेळतोय सँडी भगत. तर पाहायचंय या ठिकाणी जर आपलं अर्धशतक जर पूर्ण केलं सँडी भगत याने तर अतुल भगत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जाहीर झालं या ठिकाणी अतुल भगत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. उलटाच प्रकारे चेंडूला दिशा दिली मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव तर नक्की येणार त्या ठिकाणी पाहायचंय आणि त्या ठिकाणी दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न मात्र होता गुणवंतांचा. मात्र विरोध करतायत ते सँडी भगत. कोणतीही घाई करताना दिसत नाही. आतापर्यंत 45 धावसंख्येवर खेळतात वैयक्तिक ते सँडी भगत. त्यांचे मोठे चाहते आहेत या ठिकाणी कामोठे नौपडा जुई गावचे. सर्वांकडून अपेक्षा आहे या सामन्यामध्ये 50 धावा व्हावी अशी जास्तीत जास्त स्ट्राईक मिळावी अशी अपेक्षा आहे ती सँडी भगत यांना. ते पाहायचं गुणवंत कशा प्रकारे फलंदाजी करेल. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागते. चेंडूची दिशा बदलते या ठिकाणी. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येतोय. 1 धाव तो मात्र पूर्ण करतायत. आता येणारे 3 चेंडू असतील आणि तिन्ही चेंडू सँडी भगत याने खेळावे अशी सर्व चाहत्यांची अपेक्षा आहे. तर पाहायचंय 5 धावांची आवश्यकता असेल अर्धशतक करण्यासाठी सँडी भगत यांना. गणेश कटके तयार. उजव्या शीचा बाहेरचा चेंडू आणि हा खराब चेंडू. आव्हांत धाव मिळते या ठिकाणी मॉर्निंग टायगर पोस्ट संघाला. या आव्हांत धावेने संघ धावसंख्या मात्र होते ती 78. प्रथम फलंदाजी करताना तर पाहायचं येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करतो तो सँडी भगत. जोरदार फटका मारला त्या ठिकाणी पाहायचंय. 1 धाव तर धावून पूर्ण करता सँडी भगत. दुसऱ्या धावासाठी धावतो का पाहायचंय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि मला वाटतं बघता बघता 2 धावा धावून पूर्ण करतात तर सँडी भगत. वैयक्तिक 47 धावसंख्या आतापर्यंत होते ती सँडी भगत यांची. 3 धावांची गरज आहे. वैयक्तिक 50 धावा करण्यासाठी सुवर्ण संधी आली ती सँडी भगत यांना. या ठिकाणी पारितोषिक जाहीर झाले ते अतुल भगत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक.
तर पाहायचंय गणेश कडके पुढचा चेंडू घेऊन जोरदार फटका मारलाय त्या ठिकाणी. पाहायचं झेल होऊ शकतो का, स्वतः धावताना दिसतो गणेश कडके. झेल मात्र काही झेलू शकला नाही. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आतापर्यंत 49 वरती खेळताना दिसतोय तो मात्र सँडी भगत. शेवटचा चेंडू बाकी असेल, एका धावेची गरज असेल सँडी भगत याला. पाहायचंय या स्पर्धेमधील आजच्या दिवसात पहिलं अर्धशतक करतो का सँडी भगत. ना आता जर हे अर्धशतक केलं तर या टुर्नामेंटचं दुसरं अर्धशतक फलकावं लागेल. याआधी अजित मुंगाजी सारख्या मोठ्या फलंदाजाने अर्धशतक लागवलं होतं, त्यानंतर मात्र सँडी भगतला नामी संधी आलेली आहे. एक चेंडू बाकी असेल शेवटच्या षटकातील तर समीकरण असेल ते वैयक्तिक 1 चेंडूने 1 धावा सँडी भगत यांना. आतापर्यंत धाव संख्या होती तरी मात्र 82. तर पाहायचंय 49 धावावरती खेळतोय सँडी भगत. शेवटचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी आणि मला वाटतंय धावचित होत आहेत त्या अमित गोवारी आणि एक सुवर्ण संधी मात्र हुकली या ठिकाणी सँडी भगत यांची. 1 धावेने अप्रतिम दर्जाची फटकेबाजी केली सँडी भगत यांच्यासाठी. एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुफानी फलंदाजी, षटकार चौकारांचा पाऊस पाडला. पहिल्या चेंडूवर आक्रमण करून शेवटपर्यंत तगा धरून बसले होते दोन्ही खेळाडू आणि नाबाद 82. आतापर्यंत सलामीवर जोडी गुणवंत गोवारी आणि सँडी भगत. जोरदार टाळ्या. 15 तारखेला पण सेम स्कोर होता, सेम टार्गेट 83 धावांचा. याआधी स्वातंत्र्य चषकामध्ये या जोडीने नाबाद खेळी करत 82 धावा कुठून काढल्या होत्या या संघासमोर आणि तो संघ या ठिकाणी पुन्हा एकदा खेळताना दिसतो आणि पुन्हा एकदा 82 धावा उभ्या केल्या आहेत. अतिशय धारदार बहारदार अशी फलंदाजी पाहायला मिळाली. ते गुणवंत आणि सँडी यांच्या मार्फत दोघेही मेवणे आहेत. अतिशय घाम काढतायत त्या समोरच्या गोलंदाजांचा. तर 83 धावांचं आव्हान असेल शिवशंभू या संघाला. तर पाहायचं या ठिकाणी आणखी एक मोठा सामना आपल्या समोर येणार आहे. मास्टर सूर्य 11 विरुद्ध रायझिंग स्टार कामट यांच्यामध्ये. दोन्ही संघाच्या कर्णधाराने पॅव्हलियनसाठी ताबडतोब यायचं आहे. या ठिकाणी नाणेफेक केला जाईल. मास्टर सूर्य 11 विरुद्ध रायझिंग स्टार यायचंय. चला या सोनू पाटील, दीपक शिंदे, राज पांडे कुठे असतील तर या ताबडतोब पॅव्हलियन संपर्क साधा. नाणेफेक केला जाईल या ठिकाणी. या इनिंग नंतर जर नाही आले तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. प्रत्येक संघाला 1 ओव्हरची पेनल्टी दिली जाईल. नक्कीच आमच्या शब्दाला मान देऊन दोन्ही कर्णधार इथे उपस्थित. एका बाजूला राज पांडे तर दुसऱ्या बाजूला येत आहेत ते निकू गोवारे. नाणेफेक केला जातोय. मला वाटतंय आमचे मान्यवर दीपकजी कारलेकर सर यांच्या उपस्थिती या ठिकाणी नाणेफेक केला जातोय. तो रायझिंग स्टार आणि मास्टर सूर्य 11 यांच्या दोन्हींच्या दरम्यान. पाहायचंय नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूला लागतोय. आमचे मान्यवर कारलेकरजी सर या ठिकाणी नाणेफेक करताना दिसत आहे स्क्रीनवरती. दरम्यान नाणेफेकीचा कौल लागतोय तो रायझिंग स्टार यांच्या बाजूने. नक्कीच थोड्या वेळ आपल्याला निर्णय कळेल. या ठिकाणी आपण पाहतोय सनराइज क्रिकेट अकॅडमी आयोजित पावसाळी रबर बॉल स्पर्धा. अतिशय जोरदार पावसाळी रबर बॉल स्पर्धा या ठिकाणी चालू आहे. गेल्या 3 दिवस या स्पर्धा पार पडल्यात आणि या ठिकाणी थेट प्रेक्षेपण पण चालू आहे. त्या थेट प्रेक्षेपणाचे कॅमेरामन सोमनाथजी, डॉक्टर सोमनाथजी रास्ते यांचं मोठं योगदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
थेट प्रेक्षकांच्या आपल्याकडे या ठिकाणी पॅव्हिलियनमध्ये आपली टीम पण दिसते सज्ज. या ठिकाणी अतुल भगत यांचं पण मोठं योगदान या ठिकाणी. त्याचप्रमाणे स्कोरबुकचं या ठिकाणी गेल्या 3 दिवस काम पाहतो तो आमचा मित्र ज्यांचा आज वाढदिवस आहे ते क्रिश भोईर. तसेच PC ऑपरेटर कम काम पाहतात क्रिश भोईर. ते मात्र आमचे लेजंड खेळाडू सिलेक्शन दादा भोईर यांचे पुतण्या. त्यांचा आज जन्मदिवस पण आहे, वाढदिवस पण आहे. तर त्यांच्या वाढदिवसातर्फे सगळ्यांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला आनंदाचं समृद्धीचं जावं हीच अपेक्षा. तर वळूया तर पाहायचं आहे मोठा सामना या ठिकाणी चालू आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्रामध्ये धुवारदार फलंदाजी पाहिली गुणवंत सँडी यांच्या मार्फत 83 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आणि तेवढ्या ताकदीचा मात्र संघ समोर आहे तो मात्र शिवशंभू 11. नक्कीच अतिटेटीचा सामना होईल. या मागच्या स्वातंत्र्य चषकामध्ये पण आपण पाहिला धुवारदार फलंदाजी केली होती विशाल फदाले याने. तो स्ट्राईकला खेळ विशाल फदाले आणि त्याला साथ देण्यासाठी नेहमी सज्ज असतो तो मात्र फलंदाज साहिल. तर वैयक्तिक पहिला आणि मॉर्निंग टायगर फोर्स या संघाच्या वतीने पहिलं षटक मात्र घेऊन येतोय. तर नौपाडा गावचा एक वेगवान असा गोलंदाज धारदार गोलंदाज गणेश कोळी 14-15 पावलाचं रनअप घेऊन पाहायचंय. पहिला चेंडू असेल, पहिलं षटक घेऊन तयार. पहिला चेंडू आखू टप्प्याचा चेंडू होता. चेंडूचा वेध घेतला, चेंडूला आपल्या शरीरापर्यंत येऊ दिला आणि पूर्णपणे लक्ष देऊन चेंडूला भिरकवून मात्र दिला. मिड विकेट स्वेअरच्या दिशेने 6 धावांसाठी. वैयक्तिक आणि संघाचं खातं खोलतो तो मात्र विशाल फदाले. चांगला फटका आपल्या संघासाठी श्री गणेशा करून देतो तो मात्र या फटक्याने विशाल फदाले. मी आधीच बोललो होतो एक मोठा फलंदाज म्हणून ज्याचं नाव आहे रायगड जिल्ह्यामध्ये तोच हा फलंदाज खेळताना दिसतो तो मात्र विशाल फदाले. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता. आता मात्र थोडासा खाली राहणारा हा चेंडू होता. वेगाचा जोर वेगवान गोलंदाजी जी पाहायला मिळते नेहमीच आपल्याला गणेश कोळी यांच्याकडून. वारंवार आपण या खेळाडूला या ठिकाणी खेळताना पाहतोय. अतिशय धारदार अशी गोलंदाजी करताना दिसते. कित्येक मेडन षटक टाकताना पाहिलं आपल्याला या गोलंदाजाला. तोच गोलंदाजी करताना दिसतोय तो टायगर फोर्स मॉर्निंग संघातर्फे. पुन्हा एकदा चांगला चेंडू अतिशय खाली राहणारा चेंडू स्टंपची उंची गाठणारा हा चेंडू होता. चेंडू काही समजला नाही तो मात्र विशाल फदाले आला. चेंडू मात्र वारंवार निर्धाव टाकण्यात यशस्वी होतोय आतापर्यंत तो मात्र गणेश कोळी. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता, त्यानंतर मात्र एक चांगला कमबॅक केला तो मात्र गणेश कोळी यांनी. दाखवून दिलं की माझी ओळख का आहे या ठिकाणी एक वेगवान गोलंदाज म्हणून. तर पाहायचे येणारे 3 चेंडू असतील या षटकातील समोर असेल तो विशाल फदाले. फुलटाच प्रकारचा चेंडू होता. उजव्या क्षेत्र निवडलं होतं गणेश कोळी यांनी, परंतु कुठेतरी लाईन भरकटला आणि उजव्या खूपच भारता चेंडू खराब चेंडू म्हणून पंच या ठिकाणी घोषित करतात. या अवंत धावेने संघ जातोय तो मात्र 7 धावसंख्येवरती एका धावेने पुढे सरताना दिसतोय. आतापर्यंत धावसंख्या होती 83 धावांचा पाठलाग करताना. कुठेतरी पहिल्या षटकापासूनच मोठे फटकेबाजी करावी लागेल ती शिवशंभू 11 या संघाला. मोठ्या धावांचा डोंगर आहे आणि डोंगर पार मात्र करावं लागेल त्या दोन्ही फलंदाजांना. मोठी जबाबदारी असेल तर साहिल आणि विशाल यांच्यावरती. आतापर्यंत एक षटकार तर नक्कीच आला. अशा षटकारांची वाट पाहत असतील ते मात्र संघ सहकारी ते शिवशंभू 11 संघाचे. पूर्णपणे अपेक्षा असतील तर मात्र जास्तीत जास्त ती मात्र विशाल फदाले या खेळाडूवरती. जोरदार फटका मारलाय. मी आधीच बोललो होतो जोपर्यंत विशाल फदाले आहे ना तोपर्यंत 83 धावांचं आव्हान आहे ना तो जवळ घेऊन येणार. मोठे फटकेबाजी करण्याची ताकद ज्या खेळाडूमध्ये आहे तोच हा फलंदाज विशाल फदाले. आणखी एक षटकार होतो त्याच्या बॅटमधून तो मात्र स्टेडियमच्या डोक्यावरून गगनचुंबी हा फटका होता आणि षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ते आतापर्यंत 13.
आतापर्यंत आपल्या संघासाठी भरीव अशी कामगिरी करताना दिसतो तो विशाल. मला वाटतं या विशालला शेवटच्या षटकापर्यंत उभं राहावं लागेल आपल्या संघासाठी. नक्कीच तो प्रयत्न करेल. कृष्णा मिश्रा बॉल चेंडू पुरवायचा आहे. कृष्णा मिश्रा ट्रॉफी आणलं गेलं. तर पाहायचंय सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. एक अप्रतिम दर्जाचा एक फटका पाहायला मिळाला आपल्याला. तो विशाल फदाल यांच्या बॅटमधून स्टेडियमच्या डोक्यावरून येणारा हा फटका. तर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गणेश कोळी. फुलटाच प्रकारचा चेंडू. अशा चेंडूवर मात्र कधीच चुकी करताना दिसत नाही विशाल फदाले. या चेंडूची नेहमीच वाट बघत असतो आणि चेंडूला मात्र भिरकावून देतो मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार मारून संघाला मात्र पोचवतोय तो 18 धावसंख्येवरती. तो मात्र माफ करा 19 धावसंख्या. 19 धावसंख्येवर आतापर्यंत पोचतोय तो शिवशंभू 11 संघ. पाहायचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा गणेश कोळी यांचा. आत्ता मात्र डाव्या एसटीचा भारचा चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र हा खराब चेंडू. कुठेतरी थोडीशी लाईन भरकटताना दिसत गणेश कोळी. सुरुवातीला चेंडू मात्र अतिशय भारदा टाकले होते, अप्रतिम टाकले होते. कुठेतरी कमबॅक करताना दिसला होता. त्यानंतर मात्र पूर्णपणे गोलंदाजावरती स्वार झाला तो मात्र विशाल फदाले. आतापर्यंत 3 षटकार मारून संघ मात्र पोहोचतोय 21 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा अक्कुटप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडूचा वेध घेतोय, चेंडूला भिरकावून देतोय 6 धावांसाठी. आतापर्यंत या षटकामध्ये 4था षटकार. संघाची धावसंख्या मात्र होते ते 26. आतापर्यंत 6 चेंडू खेळला विशाल फदाले आणि वैयक्तिक 24 धावसंख्येवर खेळतोय. त्यामध्ये 4 षटकारांचा समावेश आहे. अतिशय अप्रतिम फलंदाजी. तर या ठिकाणी मास्टर माइंड कर्णधार परेशजी म्हात्रे यांनी पॅव्हेलियनशी संपर्क साधायचा आहे. आपले हितचिंतक आपली वाट पाहत आहेत त्या ठिकाणी. तसेच आपले मान्यवर पिंट्यादादा भगत यांनी पॅव्हेलियन संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी आपले हितचिंतक आपली वाट पाहत आहेत. तर पाहायचंय रविदादा कडू पहिलं षटक आणि पहिला चेंडू फुलटॉस प्रकार चेंडूला मात्र भिरकावून देतो. तर 6 धावांसाठी साहिल. ज्याप्रमाणे विशाल फदाले यांनी फलंदाजी केली होती त्याच्या पावलावर पाऊल टाकून मात्र त्याच प्रकारची फलंदाजी करताना दिसतो तो मात्र आता साहिल. आतापर्यंत नॉन स्ट्राईकला खेळताना दिसला होता तो साहिल आणि आता फलंदाजीला स्ट्राईकला येऊन पहिल्या चेंडूवरती मात्र चांगलाच समाचार घेतला तो रवी दादा कडू या गोलंदाजाचा. त्र्याऐंशी धावांचा पाठलाग करताना ही जोडी सलामीची जोडी खेळताना दिसते. अतिशय षटकारांचा पाऊस पडला. ज्या प्रकारे सँडी भगत आणि गुणवंत गोवारीने फलंदाजी केली होती ना त्याच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा जोरदार फटका मारलाय साहिल याने. फ्लॅट पद्धतीचा हा षटकार. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका होता तो साहिल यांच्या बॅटमधून. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार येत आहेत साहिल यांच्या बॅटमधून. आतापर्यंत आपण विचार केला ना शिवशंभू 11 या संघाच्या बाजूने तर मागच्या 5 चेंडू खेळले हे दोन्ही फलंदाज आणि 5 चेंडूवरती 5 षटकार आलेत. लागोड 5 षटकार. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता, चांगल्या प्रकारे खेळून काढला साहिल. त्या ठिकाणी मला वाटतं थोडीशी चूक होते क्षेत्ररक्षकाकडून आणि चेंडू मात्र जातो सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 4 धावेने संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 42 धावसंख्येवरती. 83 धावांचा पाठलाग करताना दिसतो हा संघ. मी आधीच बोललो होतो स्वातंत्र्यवीर चषकामध्ये हे दोन्ही संघ आमने सामने होते आणि दोन्ही संघामध्ये सामना झाला होता. त्यामध्ये
82 धावा कुठून काढल्या होत्या त्या मात्र मॉर्निंग टायगर संघाने आणि त्याचा पाठलाग देखील केला होता या संघाने. त्याच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. कॉपी पेस्ट दर्जाचा हा सामना. आत्ता मात्र लाईन भरकटताना दिसत ते रवी कडू उजव्या दिशेच्या भारतचा चेंडू, हा खराब चेंडू, नो चेंडू. फ्रीची संधी असेल ती मात्र साईल या फलंदाजाला तर पाहायचंय. रविदाता कडू फुलटाच प्रकारचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने पुन्हा एकदा या ठिकाणी चौकार. 4 धावा. चौकार आणि षटकार या व्यतिरिक्त काहीच पाहायला मिळत नाही आपल्याला या सामन्यामध्ये. एकही सिंगल एकही डबल काहीच नाही. आतापर्यंत एकही सिंगल एकही डबल काढताना पाहायला मिळाली नाही या फलंदाजातर्फे. षटकार आणि चौकार, वारंवार षटकार आणि चौकार पाहायला मिळतात 47. या सामन्यामध्ये. अतिशय बहारदारी फलंदाजी. एका बाजूला विशाल तर दुसऱ्या बाजूला साहिल. चेंडू पुरवायचे. सुलक्षण दादा चेंडू, पंचांची मागणी आहे चेंडूसाठी. आतापर्यंत 27 धावा धावपलकावर. आता मात्र समीकरण जे असेल ना 14 चेंडू आणि 36 धावा. 14 चेंडू आणि 36 धावा. जवळजवळ सामना जवळ आणला या दोन्ही फलंदाजाने. कुठेतरी वाटलं होतं ते की मॉर्निंग टायगर संघाचे जे गोलंदाज आहेत ते हवे होतील, पण मात्र गणेश कोळीवरती आक्रमण केल्यानंतर पुन्हा एकदा रवी कोळीवरती आक्रमण करताना दिसतात दोन्ही फलंदाज. थोडा वेळ सामना थांबवायचा आहे पंचांनी. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. रविदादा कडू गोलंदाजीसाठी तयार. पाहायचं कमबॅक करतात का आपल्या मॉर्निंग टायगर बोस संघासाठी. कुठेतरी धावा रोखाव्या लागतील. 14 चेंडू 36 धावा. जोरदार फटका, चांगला फटका साहिल यांच्या बॅट मधून. पॅवेलीला सलामी देत हा चेंडू मात्र येतो 6 धावांसाठी. संघाची धाव संख्या मात्र होते 53. आता मात्र येणारे 13 चेंडू आणि 30 धावा. 13 चेंडू आणि 30 धावा. पूर्णपणे सामन्याचं समीकरण बदलून टाकलंय दोन्ही फलंदाजाने. अतिशय भारदार खेळी पाहायला मिळते साहिल यांच्या बॅट मधून. पहिल्या षटकामध्ये शांत होता नॉन स्ट्राईकला, त्यानंतर वादळी खेळी साहिल यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने आकाशाला चुंबन घेत चेंडू जाणारा 6 धावांसाठी. अतिशय दमदार खेळी. षटकारांचा पाऊस. प्रत्येक चेंडू मागे षटकार आणि चौकार हेच पाहायला मिळालं आपल्याला पहिल्या इनिंग पासून. अतिशय सुरेख फलंदाजी. संघाची धाव संख्या मात्र होते ती 59. 83 धावांचा पाठलाग करताना आता मात्र 12 चेंडू. येणारे 12 चेंडू आणि धावा पाहिजे असतील ते 24. 12 चेंडू आणि 24 धावा. अतिशय अटीतटीचा सामना. नक्कीच या सामन्याचा सर्वांना आस्वाद घ्यायला मिळतोय. 12 चेंडू आणि 24 धावा. 83 धावांचा पाठलाग करताना शिवशंभू 11. मी याआधीच म्हटलं होतं तेवढ्या ताकदीचा हा संघ आहे. शिवशंभू 11 मोठा संघ आहे शिवशंभू 11. आणि त्याचप्रमाणे ताकदीची फलंदाजी करताना दिसतात दोन्ही फलंदाज. एका बाजूने सलामीवीर विशाल फदाले तर दुसऱ्या बाजूने तेवढ्याच जोमाने ताकदीने फलंदाजी करून दिली, त्याला साथ दिली ती साहिल याने. अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहायला मिळाली. तर तिसरं षटक घेऊन गोलंदाज. पहिला चेंडू वरती त्याचा समाचार घेतला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी येण्याची आम्ही वाट पाहतोय. आणि फलंदाज बाद. मोठी खेळी, वादळी खेळी संपुष्टात येते विशाल फदाले यांच्या बॅट मधून. अतिशय अप्रतिम दर्जाची खेळी केली होती ती विशाल फदाले यांनी. त्या ठिकाणी मध्ये अतिशय सुंदर झेल टिपला तो अभिनव याने. अतिशय सुंदर दर्जाचा झेल लाईन वरती आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. एक मोठा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी मात्र ठरतो तो गोलंदाज.
प्रतीक याची ओरणी लागली होती तिसऱ्या षटकामध्ये. कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न होता मॉर्निंग टायगर स्पोर्ट्स संघाला. पूर्णपणे प्रयत्न करत होते ते टायगर भाऊ गुणवंत सँडी भगत धावा रोखण्यासाठी. आणि आता मात्र कुठेतरी यश प्राप्त मात्र करून देतो तो हा यशस्वी गोलंदाज प्रतीक. एक यंगस्टर असा गोलंदाज आहे, यंगस्टर असा गोलंदाज. चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. तर आत्ता मात्र नवीन फलंदाज जातोय तो प्रणय शेळके. हा एक मोठा फलंदाज आहे. नक्की त्याची आपण KPL मध्ये फलंदाजी पाहिलं असेल. वारंवार शिवशंभो मार्फत चांगली फलंदाजी करताना दिसतो तोच हा फलंदाज. समोर असेल प्रतीक. उसळी घेणारा हा चेंडू पंचांना नक्कीच या ठिकाणी इशारा होतोय. खराब चेंडू. अवंत धावा मिळते या ठिकाणी. या अवंत धावेने संघाची धावसंख्या मात्र होते ती 60. आता मात्र येणारे 11 चेंडू असतील आणि 23 धावांची गरज. पुन्हा एकदा खाली राहणारा चेंडू होता, वेगवान चेंडू होता प्रतीक यांचा. पंचांकडे थोडीशी दाद मागतायत ते प्रणय आणि पंचावन्न मात्र काहीच परिणाम नाही या ठिकाणी. चेंडू मात्र निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी होते तो प्रतीक. कुठेतरी धावा थांबाव्या लागणार होत्या त्या टायगर स्पोर्ट्स मॉर्निंग संघाला. कुठलाच रिव्ह्यू नाही या ठिकाणी पंचांनी रिव्ह्यू घेतला तरच रिव्ह्यू आहे. तर पंचांचा या ठिकाणी थर्ड अंपायरसाठी इशारा येतोय. थोड्याच वेळात निर्णय सांगितला जाईल. आणि या ठिकाणी पायाला लागतोय चेंडू. पायाला लागून जाणारा हा चेंडू होता. या ठिकाणी थेट प्रेक्षकांमध्ये आम्ही पाहतोय आमचे ऑपरेटर विनायकजी या ठिकाणी तत्परतेने काम करताना दिसत आहेत. शॉटला लागून जाणारा हा चेंडू होता. अतिशय भेदक वेगवान गोलंदाजी करणारा हा प्रतीक. कुठेतरी धावा थांबवण्यासाठी त्याच्यावर जबाबदारी दिली होती ती कर्णधाराने आणि त्या एवढ्याच जबाबदारीला साजेशी गोलंदाजी करतो तो मात्र हा प्रतीक. पुढचा चेंडू घेऊन प्रणयांना. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता. अतिशय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत प्रत्येक यांच्या मार्फत. या आधीचे 2 षटकं अतिशय महागड ठरले होते. त्यानंतर प्रत्येक याच्यावरती जबाबदारी सोपवली होती. टिचून अतिशय टिचून मारा करतोय तो फलंदाजावरती तो मात्र प्रत्येक. चेंडू झाले ते आतापर्यंत 3. येणारे 9 चेंडू आणि 23 धावा असतील. समीकरण थोडंसं बदलताना दिसतंय. कुठेतरी दूर होत चाललंय सामना. पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी होती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मात्र होता. गुणवंत गोवारी चुकी करतोय. अशा प्रकारची अपेक्षा मुळीच नव्हती गुणवंत गोवारी यांच्याकडून. एक उत्तम दर्जाचा क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख आहे या रायगडमध्ये. तोच हा गुणवंत गोवारी या ठिकाणी मात्र चुकी करतो आणि फायदा मात्र होतो तो शिवशंभो इलेव्हन संघाला. 4 धावा मिळतात या ठिकाणी बायच्या स्वरूपात. या 4 धावाने संघ मात्र पोहोचतोय तो 64 धावसंख्येवरती. आता मात्र येणारे 8 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा ब्लॉक पद्धतीचा चेंडू. चांगला चेंडू होता. तेवढ्या चांगल्या प्रकारे खेळून काढल्या प्रणयाने. 2 धावा धावून पूर्ण करतात पाहायचंय. अतिशय चांगला ताळमेळ दोघांमध्ये. एका बाजूला साहिल तर दुसऱ्या बाजूला प्रणयांचा. आणि या चांगल्या ताळमेळामुळे 2 धावा धावून पूर्ण करू शकले दोन्ही फलंदाज. आता मात्र समीकरण थोडंसं जवळ येताना दिसतंय. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. 7 चेंडू आणि 17 धावा. आता जो हा येणारा चेंडू असेल ना हा निर्णायक चेंडू असेल. ह्या चेंडूवरती सामन्याचा निर्णय असेल. तर पाहायचंय प्रत्येक पुढचा चेंडू घेऊन. चांगला चेंडू. अप्रतिम दर्जाचा चेंडू. ज्या चेंडूची संघाला गरज होती ना त्याच प्रकारचा चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झालाय तो मात्र प्रत्येक. निर्धाव चेंडू टाकून या ठिकाणी षटक संपतंय. तिसऱ्या षटकाची सांगता होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या मात्र होते 1 गडी बाद 66. 83 धावांचा पाठलाग करताना. तर आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 17 धावा. या ठिकाणी आपण पाहिलं तर
3 षटकारांचा खेळ आहे, परंतु त्या 3 षटकारांना रोखण्यासाठी एक मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. निर्णायक षटक असेल. पाहायचं नक्कीच कोणावरती जबाबदारी टाकतील ते कर्णधार, मॉर्निंग टायगर फोर्स संघाचे कर्णधार. निर्णायक षटक घेऊन कोणता गोलंदाज येतो या ठिकाणी. 6 चेंडूने 17 धावा. 6 चेंडू आणि 17 धावा. विशाल फदाले यांचा विकेट गेल्यानंतर थोडीशी धावा संत गतीने होताना दिसली या ठिकाणी. प्रणय यांची यावरती जबाबदारी दिली होती, पण थोडासा दबावामध्ये खेळताना दिसला यावेळी प्रणय. त्यानंतर मध्ये धावा स्थगित झाल्या. आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि 17 धावावरती येऊन पोहोचले. तर पाहायचं नक्कीच येणारे 6 चेंडू आणि 17 धावा रोखण्यासाठी मोठी जबाबदारी. एक मोठे गोलंदाज, मोठं नाव कामोठ्या नगरीमध्ये पंडित दादा गोवारी यांच्यावरती जबाबदारी दिली आहे ती कर्णधाराने. तर पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते पंडित दादा गोवारी. आणि सामोरे मध्ये असतील ते सामोरे, त्यामध्ये साहिल, एक सलामीवर असा फलंदाज साहिल. आतापर्यंत तुफानी फलंदाजी केली आपल्या संघासाठी. षटकारांचा पाऊस पाडला होता. पूर्णपणे मोठ्या गोलंदाज रवी कडू यांच्यावरती हावी झाला होता तो साहिल, आणि तोच फलंदाज सामोरं जाईल तो मात्र पंडित गोवार यांचा. तर पहिला चेंडू पुलटाच प्रकारचा चेंडू, लॉंग ऑफचं क्षेत्र निवडतोय तो साहिल. त्या ठिकाणी मात्र 4 धावा. कुठेतरी चूक होते चेंडू अडवण्यामागे. आता अशा अटीतटीच्या सामन्यामध्ये अशी चूक करून चालणार नाही. कुठेतरी धावा रोखावे लागतील. ना आता मात्र येणारे 5 चेंडू असतील आणि धावांची गरज असेल ती 13. 5 चेंडू 13 धावा. पाहायचं येणारे 5 चेंडू कशा प्रकारे टाकतील ते पंडित दादा. समोर असेल तो साहिल. टप्प्यात चेंडू, चेंडूचा वेग घेतला, शरीरावर येऊ दिला, चेंडूला भिरकावून दिलं. कव्हरच्या दिशेने 6 धावांसाठी खणखणीत सनसनीत असा फटका सायलनच्या बॅटमधून. या षटकाने पूर्णपणे हवा काढून टाकली ती टायगर फोर्स मॉर्निंग संघाची. या साहिलने पूर्णपणे विजय आपल्या बाजूने खेचून आणला तो मात्र साहिल याने. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 7 धावा. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. 9 बॉल 42. कुठेतरी कमबॅक करावं लागेल पंडित दादा गोवार यांना. आतापर्यंत 9 चेंडू खेळलाय तो साहिल आणि 42 धावा कुठून काढल्यात. तर पाहायचंय 4 चेंडू 7 धावांचं समीकरण असेल आणि अर्धशतक करण्यासाठी 8 धावांची मात्र गरज असेल ती साहिल गोवार याला. तर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज पंडित दादा गोवारी. समोर असेल साहिल. खोलवर पद्धत चेंडू, जोरदार फटका तर मारलाय लावूनच्या दिशेने. 1 धाव तर धावून पूर्ण करतायत. धावचीचा प्रयत्न होतं का पाहायचंय. बघता बघता 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज या ठिकाणी. थोडासा विजय जवळ खेचून आणताना दिसत आहेत ते शिवशंभ 11 संघाचे फलंदाज साहिल आणि प्रणय. येणारे 3 चेंडू असतील आणि 5 धावांची गरज असेल. 3 चेंडू 5 धावा. पाहायचंय सामना कोणाच्या बाजूने झुकतोय. चांगल्या प्रकारचा चेंडू डाव्या यष्टीचा भारताच्या जाणारा हा चेंडू. पॅडल शिफ्ट करण्याचा प्रयत्न होता सायल्याचा आणि हा खराब चेंडू. कुठेतरी लाईन भरकटताना दिसत आहे. थोडासा दबाव मात्र दिसतोय तो पंडित दादा गोवार यांच्यावरती. अजूनही 3 चेंडू टाकायचे बाकी आहेत ते पंडित दादा गोवार यांना. आणि 3 चेंडूमध्ये गरज मात्र असेल ती 4 धावांची. तर पाहायचंय येणारे 3 चेंडू 4 धावा. 83 धावांचा पाठलाग करताना आपण पाहिलं. अतिशय धुवारदार फलंदाजी केली विशाल फदाले. नंतर साहिल अजूनपर्यंत तग धरून मैदानामध्ये विजय खेचून आणण्यासाठी शेवटपर्यंत थांबावं लागेल साहिलला आपल्या संघासाठी, शिवशंभ संघासाठी. अतिशय अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहायला मिळाली साहिल यांच्या मार्फत. जोरदार फटका स्केलेच्या दिशेने आणि मात्र या ठिकाणी पाहायचं जल्लोष आनंदोत्सव होताना या ठिकाणी शिवशंभ 11 संघाचा. या ठिकाणी अर्धशतक होताना दिसतंय साहिल यांचं आणि या टुर्नामेंट मध्ये दुसरं अर्धशतक.
11 चेंडूमध्ये 50 धावा, 6 षटकार ना 6 षटकार आणि 3 चौकार. 11 चेंडू 50 धावा कुठून काढल्या अक्षरशः त्या साहिल याने. अतिशय भारदार फलंदाजी पाहायला मिळाली साहिल यांची. तर यानंतर होणारा सामना रायझिंग स्टार 11 विरुद्ध मास्टर सूर्या 11 यांच्या दरम्यान. तर नाणेफेकीचा कौल लागला होता तो रायझिंग स्टार यांच्या बाजूने. दरम्यान प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ते रायझिंग स्टार या संघाने. तर फलंदाजी पाचारण केले होते, केलंय ते मात्र